अमिताभ, शाहरुख, सलमान या सगळ्यांच्या रांगेत आता मनोज जरांगे पाटीलही आलेत. कसे? तर त्यांच्या मेणाच्या पुतळ्यामुळे. अमिताभ, शाहरुख, सलमान, ऐश्वर्या ते सचिन तेंडुलकर अशा अनेक सेलिब्रिटीजचे मेणाचे पुतळे आपण पाहिलेत. त्यांच्याच बाजूला आता मनोज जरांगे पाटलांनीही आपलं स्थान मिळवलंय. जरांगे पाटलांचा सुद्धा मेणाचा पुतळा तयार करण्यात आलाय आणि तोही रेकॉर्ड ब्रेक वेळेत. हा पुतळा इतका हुबेहूब बनवण्यात आलाय की पहिल्या नजरेत खुद्द जरांगे पाटीलच समोर उभे असल्याचा भास होतो. जरांगेंची अंगकाठी, त्यांची दाढीची स्टाईल, हातावर दिसणाऱ्या शिरा ते अगदी त्यांच्या कपाळावर असलेला 3 बोटांचा टिळा, इतकं सूक्ष्म निरीक्षण केलेला हा पुतळा साकारलाय लोणावळ्यातील एका पितापुत्राने. पण का जरांगेंचाच मेणाचा पुतळा त्यांना का करावा वाटला? 57-58 वर्षे झाले तर आमची इच्छा होती की आम्हाला समाजाला काहीतरी एक चांगलं नेतृत्व मिळावं. हे नेतृत्व मिळाल्यानंतर आम्ही विचार केला की जरांगे पाटील आणि व समाजासाठी आपण काहीतरी करावं. बरेच दिवस आमचा प्लॅन चालला होता. तसंच आमची युक्ती मनात आलं की आपण त्यांचा एक मेणाचा पुतळाच उभा करू. मुश्किलने परमिशन भेटलं आम्हाला पुतळ्याचं. तसा पुतळा बघायला गेलो बनवायला तर 6 महिने लागतात, पण आपण 3 महिन्याच्यात कव्हर केलंय मोजमाप वगैरे घेऊन सगळं. ऐकलत, दिवस रात्र एक करून केवळ 3 महिन्यांमध्ये हा पुतळा तयार करण्यात आलाय आणि लोणावळ्यातील वॅक्स म्युझियम मध्ये तो ठेवण्यात आलाय. तर किमान एकदा तरी जरांगे पाटलांनी या पुतळ्याला भेट द्यावी अशीच अपेक्षा या बाप लेकांना आहे. 24 तारखेला आम्ही सांगितलेले त्यांच्या सहकाऱ्यांना की 10 मिनिटं त्यांची विजिट असावी. ते म्हणले आम्ही प्रयत्न करतोच. एवढ्या लाखो लोकांमध्ये आता त्यांच्याजवळ 5-6 लाख लोक आहेत. आता कसे वेळ देतात त्याच्यावर आहे. कुणाचेही मेणाचे पुतळे दिसले की समजायचं लोक फेमस झालेत. म्हणूनच जरांगेंचा मेणाचा पुतळा तयार होणं ही मराठ्यांसाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. जर पुढे चालून जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या संघर्षाला यश आलं तर या म्युझियम मधली गर्दी सुद्धा वाढेल, हे मात्र नक्की. वैष्णवी राऊत, न्यूज 18 लोकमत.